दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश कडू आणि त्यासाठी मी पंच सामन्याला सुरुवात करते। सामन्याला सुरुवात होते मालुस्ते संघ विरुद्ध कांदलगाव। लखन आणि रोशन स्ट्राईकला लखन कोण आहे स्ट्राईकला लखन लखन आणि रोशन आणि पहिला चेंडू लखन याच्यासाठी लॉफ केला जातो कावकॉर्नरच्या दिशेला। चेंडू जातो पहिल्या चेंडूवरती 4 धावा। लखन टुले मॅन फ्रॉम कांदलगाव पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळून काढतोय। लखनचं म्हटलं गेलं तर लखन आणि रोशन ही जोडी आपण वारंवार पाहत असतो कांदलगाव संघाकडून खेळताना। कांदलगाव संघाचं म्हटलं गेलं ना तर यंग जनरेशनचा भरणा असला संघ। त्याचं म्हणायला गेलं तर रोशन बेसल म्हणा, रुपेश बेसल म्हणा, आपण असे नवीन खेळाडू पाहतच असतो दरवेळी कांदलगाव संघाकडून। त्याच दरम्यान आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय लखन ठुले आणि नॉन स्ट्राईकला तो म्हणजेच रोशन बेसल। गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते मालुस्ते संघाकडून विवेक। पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर काय विवेकच्या माध्यमातून आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल का? पुढचा चेंडू विवेकाचा पाहूया काय होतंय। पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार। खणखणीत षटकार सुरेख फटका खेळून काढला होता। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार लगावतो। दोन चेंडूमध्ये संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 10। आपण पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज हवी होत होते। आता मात्र लखन टुले विवेकवरती टुटून पडतोय। पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खेळून काढतोय। येणाऱ्या 4 चेंडूमध्ये काय होईल हे आपल्याला मात्र पाहायचं आहे। पुन्हा एकदा विवेकच्या माध्यमातून कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल का? पुढचा चेंडू विवेकाचा पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढला जातो। चेंडू जातो कॉर्नरच्या दिशेला। एक धाव पूर्ण केली जाते। थोडीशी फंबल झाली होती परंतु एकाच धावेमध्ये समाधान मानलं जातं। हेच सेन्सिबल क्रिकेट कुठली जरी घेतली जात नाही कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर 1 धाव घेतली। आता मात्र स्ट्राईक दिली ती म्हणजेच रोशन बेसल याला। रोशन बेसलकडनं खूप अपेक्षा असतात वारंवार संघाकडून। तोच रोशन बेसल आता मात्र पहिला चेंडू फेस करेल काय करेल आपल्याला पाहायचं आहे। 45 नंबरची जर्सी परिधान केली त्यांनी। पाहूया विवेकाचा पुढील चेंडू रोशन साठी पाहूया काय करतोय। आणि इथे मात्र उलटा चेंडू होता आणि स्पीड होते चेंडू धावतोय पळतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला। वाईड प्लस 4 धावा अशा 5 धावा मिळत आहेत कांदलगाव संघाला। धावसंख्येमध्ये वाढ होते। धावसंख्या होते ती म्हणजेच 16। आपल्याला कमबॅक पाहायचं होतं परंतु इथे मात्र कमबॅक नाही। अजूनही धावा खर्च केल्या जातात त्यामध्ये विवेकच्या माध्यमातून। पुन्हा एकदा विवेक चेंडू घेऊन तयार। पंचांना पार करून टाकला चेंडू। यावेळी मात्र लॉस करण्याचा प्रयत्न होता। चेंडू जातो सरळ डीप विकेटच्या हातामध्ये।
रोशन भेसळ होते जेल बाद, खेळी होते समाप्त, तंबूत परतावं लागेल त्याला. कांदळगाव संघाला पहिला आदरा. पहिल्याच 3 चेंडूमध्ये 17 धावा आल्या होत्या, पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हेच टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले तरी पण पुढच्या चेंडूवरती षटकार लावण्याचा प्रयत्न असतो. तोच रोशनचा एक प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल ठरला. झेलबाद झाला, तंबूत परतला. त्याची जागा भरून घेण्यासाठी आता मात्र आलाय तो म्हणजेच प्रथमेश देसाई. पाहूया, मी म्हटलंय तर यंग जनरेशनचा भरणा असला खेळाडू आहे. संघ आहे 16. 4 बॉल 16 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तोच खेळाडू येतो जेल खाली. पुन्हा एकदा रोशन बेसल आउट होतोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डोकचा शिकार होतोय. प्रथमेश होतोय आउट आणि तंबूत परततोय. थोडीशी घाई करायची फलंदाज. आता मात्र पटलीची जागा भरून घेण्यासाठी येत होतं म्हणजे ऋतिक बेसल. ऋतिक 5 चेंडू कमबॅक मात्र आपल्याला वेळचा पाहायला मिळाला. पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या जातात. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? इथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांशी सांगायचं धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होते. धावसंख्या होते 18. पहिलं षटक संपतं. काय झालं पहिल्या षटकामध्ये? पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार लागला, त्याच्यानंतर एक सिंगल पाहायला मिळाली, त्याच्यानंतर वाईच्या स्वरूपात 4 धावा गेला. पुढच्या चेंडूवरती रोशन बेसल आउट झाला आणि त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती प्रथमेश बेसल गोल्डन डकचा शिकार झाला आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. तब्बल 18 धावा येतात पहिल्या षटकामध्ये. पाहूया काय होते पुढच्या षटकामध्ये. यावेळी मात्र फुटक पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काही समजलं नाही, परंतु वाईटचा इशारा येतोय पंचांचा. पंच वाईटचा मारा करतायत. सौरभ सज्ज होतो वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं शतक घेऊन. पाहूया काय करतोय. पहिला चेंडू वाईट टाकला जातोय त्याच्या माध्यमातून. आता मात्र लखनला मोठे फटके खेळावे लागतील. 3 षटकांचा हा सामना आहे आणि इथे तोच प्रयत्न दिसतोय. चेंडूने काही उचली घेतली नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू निघतोय. सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल मागच्या षटकामध्ये. विवेकाच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यानंतर लगातारचे 2 विकेट घेतले त्यांनी, परंतु त्या दौरान आता मात्र सौरभ सज्ज झाला चेंडू घेऊन. इथे मात्र मोठा फटका. चेंडू जातो सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून. 6 धावा. शास्त्रीय पद्धतीचा चेंडू होता. स्लोअर गतीने टाकला होता. चेंडू भेटला, त्याला दिशा दिली, चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी एक खणखणीत षटकार. 6 धावा देऊन जाणारा हा षटकार होता. त्या 6 धावांशी सांगायचं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 25. पुन्हा एकदा सौरभ चेंडू घेऊन तयार लखन येण्यासाठी. पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज येतोय जेल खाली. लखनची खेळी होते समाप्त. लखन आउट होतोय आणि तंबूत परततोय.
आता मात्र लखनची जागा भरून घेण्यासाठी येतो म्हणजे शुभम महाडिक, मॅन फ्रॉम गांधलगाव. मोठे फटके लगावण्यामध्ये याचं सुद्धा एक नाव आहे आपल्या निजामपूर विभागामध्ये. आता त्याच्या नावाला साजेशी खिली गावावी लागेल, कारण की इथे मात्र संघाला जर मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. तोच सौरभ पुन्हा एकदा चेंडू घेऊन तयार शोधण्यासाठी. पाहूया काय होते पुढच्या चेंडूवरती. पहिला चेंडू फेस करेल शुभम सौरभ याचा. यावेळी मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढला जातो. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली तर एका धावेमध्ये समाधान मानलं जाते. ऋतिक मात्र यावेळी नाकारतो, दुसऱ्या धावेसाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. एक धावेशी सांगायचं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 26. पुढचा चेंडू सौरभ याचा ऋतिक याच्यासाठी असेल. पाहूया काय होते. सूर्य गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते सौरभच्या माध्यमातून. इथे मात्र दांडी 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 गोल. एकदम लोकांना टाकलं चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चेंडू गेला सरळ ऑफची यष्टी उद्ध्वस्त केली. आता मात्र ऋतिक याला परतावं लागलं तंबूमध्ये, कारण की सूर्य गोलंदाजीचा नमुना आपल्याला सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या शतकामध्ये 17-18 धावा गेल्या होत्या, परंतु यावेळी मात्र जखडून ठेवले त्यांनी फलंदाजाला. एक षटकार खाल्ला होता, परंतु 2 गडी सुद्धा त्यांनी बाद केले, ते म्हणजेच सौरभ याने. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय राहुल वेसळ. पाहूया काय करतोय. अद्यापही दुसरं शतक प्रगतीपत्रावरती आहे, अजूनही तिसरं शतक येणं बाकी आहे. त्या दरम्यान कांदळगाव संघाने इथे मात्र आपले 4 खेळाडू तंबूत परतवले आहेत. पाहूया काय होतंय. पुढचा चेंडू राहुल याच्यासाठी. पाहूया काय होतं पुढच्या चेंडूवरती. यावेळी मात्र ब्लॉकरला टाकलेला चेंडू पंचांकडे थोडीशी अपील केली जाते, परंतु पंच अपीलला कोणती साथ देत नाही. 2 शतक संपतात. 2 शतकाखेर धावसंख्या होते ती म्हणजेच 26. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय ईशान, मॅन फ्रॉम मालुस्ते. पाहूया काय करतोय शुभम माडिक याच्यासाठी. पुढील चेंडू असेल. मोठा फटका पाहायला मिळेल का. शेवटचं ओव्हर आहे, हाणामारीचं शतक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू काही समजत नाही. त्या दरम्यान एक धाव घेतली जाते. पहिल्याच चेंडूवरती एक धाव दिली जाते. आता मात्र राहुल बेसिल येते स्ट्राईक करते. आपण पाहिलं होतं या इनिंगची काय सुरुवात झाली होती. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं ते म्हणजेच मालुस्ते संघाचं. पुन्हा एकदा ईशान. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉकला टाकलेला चेंडू पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा बोट जातोय आकाशाकडे. इथे मात्र राहुल बेसिलची खेळी होते समाप्त. कांदळगाव संघाला अजून एक हादरा. आता मात्र फलंदाजीसाठी ते प्रकाश. आपण पाहतो रोशन बेसलची विकेट पडली, त्यानंतर मग लगातारच्या विकेट पडतच गेल्यात. काळंबारामध्ये विकेट पडतच जात आहेत. षटकार चौकार येते, सिंगल येते, परंतु विकेट जाणं हे काय थांबत नाहीये कांदळगाव संघासाठी. पुन्हा एकदा ईशान्याचा पुढील चेंडू. सूर्य गोलंदाजी अद्याप 2 फेकलेल्या 2 चेंडूमध्ये ईशान्याच्या माध्यमातून. पाहूया काय करतो पुढच्या चेंडूवरती. पंचांना पार करून टाकलेला चेंडू. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू हवेत लॉफ केला जातो. 2 शतरक्षक चेंडू खाली धावतोय, परंतु चेंडूपर्यंत पोहोचतील. त्या दरम्यान चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 2 धावा घेतल्या जातात आणि इथे मात्र 3ऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3री धाव सुद्धा घेतली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट शुभम आणि प्रकाशाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा ईशान चेंडू घेऊन तयार. पाहूया काय करतोय पुढच्या चेंडूवरती. यावेळी मात्र ब्लॉकला टाकलेला चेंडूला खेळून काढलं जाते. कार्पेटच्या सहाऱ्याने एक धाव पूर्ण केली जाते. 2ऱ्या धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि मिसफिल्ड पाहायला मिळाले आपल्याला.
मालस्ते संघाकडून. त्या दरम्यान 2 धावा सुद्धा घेतल्या जात आहेत. या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 32 धावा. पुढचा चेंडू ईशान याचा. पाहूया काय करतो ईशान. पुढचा चेंडू ईशान्याचा. पाहूया यावेळी मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही समजत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र विकेट मिळते. आता मात्र फलंदाजी मार्गावरती आला रोहन. पुढचा चेंडू ईशान्याचा. प्रकाशाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक आउट पद्धतीचा चेंडू. सुरेख गोलंदाजी ईशानच्या माध्यमातून आपण पाहतोय अद्याप या शतकामध्ये. आणि इथे मात्र 33 धावा होत्या. तर 3 शतका अखेर 33 धावा 34 धावांचं आव्हान दिलं जातं. ते म्हणजे मावळसे संघाला पहिल्या शतकामध्ये 18 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर लागत होत्या 2 शतकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा खर्च केल्या त्या. म्हणजेच मालस्य संघाने सुरेख गोलंदाजी सौरभ आणि ईशानच्या माध्यमातून झाली. कांदळकर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि मालस्य संघ तुम्हाला सुद्धा विनंती असेल की आपण आपले सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे. आणि आता आपण वळतो संजय शिंदे सर यांच्याकडे. उत्तरार्धाचा खेळ आपण त्यांच्या गोड आवाजाने ऐकूया. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होतो दर्शनजी यांचा. आपण पाहतात शिवगर्जना क्रिकेट संघ एलोडे आयोजित शिवगर्जना चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये आपण इथे पदार्पण केलेले आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला चालू असलेली मॅच मैदानाच्या आत पाहायला मिळाली. जिथे प्रथमतः पहिली बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे कांदळगाव या संघाने धावा बनवल्या. 33 धावा त्यांनी बनवल्या गेल्या. त्यांनी आता 34 धावांचा पाठलाग करायचा. 34 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळणार होती म्हणजे महाराष्ट्र संघ आपल्याला बॅटिंगसाठी आता उतरताना पाहायला मिळते. जिथे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये 34 धावांचा आता पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल ते आपल्याला या उत्तरार्धाच्या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला इथे पाहायचं. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 30,000 रुपये. ते सामान्य संपूर्ण क्रिकेट संघ शिवगर्जना क्रिकेट संघ यांच्या वतीने पाहायला मिळाला. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक 20,000 रुपये सन्माननीय मंगेशजी सावंत साहेबांकडून. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक पारितोषिक 10,000 रुपये सन्माननीय शिवाजी गाग या साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये सन्माननीय चंद्रकांतजी पानसरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरिता संपूर्ण ज्या ट्रॉफ्या म्हणजे 1 ते 4 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात ते सन्माननीय बाबूशेठ पोळेकर यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. आणि मॅन ऑफ द मॅच साठी त्या टी शर्ट आपण देत आहोत ते RK स्पोर्ट्स सुरत यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. एक भव्य दिव्य स्पर्धा शिवगर्जना चषक 2024. 18 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत महाराष्ट्र संघाला. 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला कैपट्टीवरती 2 आघाडीचे बॅटर्स आता आपल्याला मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते. ज्यावेळेला
34 धावांचा पाठलाग करत असताना आता कशा पद्धतीने माइंडसेट डगलमधून सेट करून आला असेल ना तर आता आपल्याला पाहायचं आहे. षटक क्रमांक पहिलं तलनासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला टीम कांदळगाव या संघाकडून गोलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा इशारा लेट फ्लोचा येताना पाहायला म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये पण पदार्पण केलंय. त्याच्यामधील उत्तरार्धाचा खेळ 18 बॉल 34 ची गरज. पहिला बॉल पहा, या बॉलवरती तितकीशी गती नव्हती परंतु चांगल्या टिप्पावरती पडल्यानंतर बॉल आपल्याला यष्टिकच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला आणि चांगली सुरुवात राहिली सचिन यांची. पहिला डॉट बॉल आलाय. दुसराही बॉल पहा, यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग बॉल पाहायला मिळाला. थोडा आतल्या दिशेने बॉल वळण घेतलं आणि दुसराही बॉल डॉट आला. सुरुवात चांगली राहिली. 34चा पाठलाग करायचा आहे. 2 डॉट बॉल आहेत. बॉल क्रमांक 3 पहा, यावेळेला चूक घडली आहे. खराब पद्धतीचा बॉल अगदी फिंगर रोल केले होते आणि त्यानंतर यशस्वी चूक घडल्यानंतर बॅकअप होईल शॉर्ट टर्नमॅन आणि त्याचबरोबर फाईनलच्या खेळाडूकडून पाहायला मिळालं. वाईट बॉल आलाय आणि प्लस या धावून घडलेला असतील धावा. तिसऱ्या पंचांकडे आपण इथे पुन्हा एकदा इथे आपण बोलणार आहोत जिथे हा बॉल आता इथे खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही ते आता आपल्याला इथे पाहायचंय. नाही आहे का तिसरा पंचा? वाईट बॉलचाच इशारा इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि प्लस 10 रन किती काढले आहेत? 2 काढले आहेत. वाईट प्लस 2 म्हणजे 3 धावा टोटल आता आपल्याला इथे धाबवरती जोडताना पाहायला मिळतील. पहा, जेव्हा चेंडू बाहेरच्या खेळपट्टीच्या बाहेर पडतो तेव्हा जो तो वाईटच्या पुढे पडला तर मग तो वाईटच दिला जातो. याची देखील नोंद घ्यायची. याही वेळेला हाफ ट्रॅकर हुक केला आणि बॉलला पाठवून दिला डीप मिड बाउंड्रीच्या बाहेर. एक क्रॅकिंग सिक्सर. षटकार पहा मिळाला. पहा, हा बॉलचा विचार केला तर अगदी खेळपट्टीच्या अर्ध्या खेळपट्टीवरती आपल्याला हा बॉल टॅकल करायला मिळाला. अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असताना टीमची धावसंख्या 9 आपल्याला म्हणजे पाठलाग करायचं म्हणजे 34 धावसंख्या. याही वेळेला अक्षरच्या दिशेने खेळायचं होतं. वा, चांगल्या पद्धतीची कॅच पाहायला मिळाली आणि जो खेळाडू होता पॉइंटला त्याला बीट करायचं होतं परंतु सरळ बॉल आपल्याला त्या पॉइंटच्या खेळाडूच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला आणि पहिला धक्का आता मैदानाच्या बाहेर जाईल. विवेक यांना आता आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला षटकार आला षटकाराचं प्रत्युत्तर गोलंदाजाने अगदी विकेट मध्ये देताना पाहायला मिळेल आणि त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवला. पहिला धक्का लागला पहिल्या षटकामध्ये. विवेक आता परतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपल्याला ईशांत आपल्याला खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती 4 बॉलचा वेळ झाला. टीमची धावसंख्या 9 पाहते. पाठलाग करायचा 34चा. याही वेळेला पहा, टप्पा पडल्यानंतर चांगल्या दाटणीचा आपल्याला बॉल पाहायला मिळाला. पहा, गोलंदाजाकडे गती नाहीये परंतु व्हेरिएशन ज्या पद्धतीने करतोय ना ती जमेची बाब राहिली आहे गोलंदाजी करत असताना रोशन यांच्या माध्यमातून. याही वेळेला हाफ ट्रॅकर. याही वेळेला खरा बॉल आणि बॉल बाहेर गेला तर मग आपल्याला 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर जाताना बाहेर मिळेल. चौकार. बघता बघता इथे षटक क्रमांक पहिला संपुष्टात येईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 13 या आकड्यावरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. 5 शेवटचा बॉल होता त्यावेळेला काय घडलं तर आक्रमण करायचं होतं आणि जो लॉंग ऑनचा खेळाडू होता ना त्याकडून थोडीशी मिस जजमेंट पाहायला मिळाली. बॉल थोडासा मागे होता आणि तो खेळाडू अगदी पुढे आला होता त्या कारणाने तिथे ती कॅच सुद्धा ड्रॉप झाली आणि बॉल सुद्धा आपल्याला सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पाहायला मिळाली जाऊन पोहोचली. आता 13 या आकड्यावरती ज्यावेळेला 34चा पाठलाग करायचा होता. 13 धावा पहिल्या षटकामध्ये आले होता. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 21.
12 ball requires 21 run. बारा बॉल मध्ये आता 21 ची गरज असणार आहे. षटक क्रमांक दुसऱ्या उद्यानासाठी आता बाउंड ट्रॅक वरती प्रथमेश आता हा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. 12 बॉल 21 ची गरज. पहिला बॉल वा काय टप्प्यावरती आपल्याला आता त्यांना पाहायला मिळाला. अगदी वेगानं टप्पा पडला ना पडला डायरेक्ट बॉल यादवने 20वा घेतलाय. पहिला डॉट बॉल आलाय. 11 बॉलने 21 ची गरज होते मॅच मध्ये. प्रथमेश लेफ्ट हँडर बॉलर याही वेळेला बॅटची गळा घेतली आहे. टप्पा पडल्यानंतर यशेश जाधवने 20वा घेताना पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल पहा. एक एक डॉट बॉल आता तुम्हाला या मॅच पासून दूर घेऊन जाईल. जिथे आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावसंख्येची गरज अजूनही आहे या मॅच मध्ये. या वेळेला पहा टप्पा पडल्यानंतर इतकं वळण घेतलं ना की बॉल इथे आपल्याला निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. कौतुक करावं लागणार आहे प्रथमेश देखील आता सांगतोय माझ्यामध्ये देखील बऱ्याच टॅलेंट आहे. टॅलेंटचा प्रत्यक्ष देतो या चषकामध्ये. हा चौथा बॉल होता टप्प्याचा बॉल आणि या वेळेला हुक केलाय. पाठीमागच्या दिशेला पाठवलंय बॉल बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मॅक्सिमम षटकार. पहा 3 बॉल अगदी पाहायला गेलं तर चांगला टप्प्यावरती. हा चौथा बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला. अगदी अकुट टप्प्याचा बॉल आणि त्याला फक्त हुक करायचं होतं. दिशा द्यायची होती तेच काम केलं. बॅटिंग करत असताना आता जर पाहायला गेलं ना तर मग सौरभच्या माध्यमातून आणि सिक्सर आला. यापुढची मॅच कडापे सुपरस्टार आणि यामध्ये जिंकेल ना त्यांचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. याही वेळेला आपल्याकडे होता समोरच्या दिशेने. वा काय प्रयत्न राहिलेत. कॅच ऑफ द डे. अगदी आपले 100% दिले. प्रयत्न दाखवले मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ अगदी तिथे कॅच आपल्याला चांगल्या बॅटनीची पाहायला मिळाली. आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मारुस्ते या संघाला. पहा यापुढे होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला टीम कडापे सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पाहतो 19 आणि बॉलचा वेळ झाला 5 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आपल्याला 19 आपल्याला पाहायला मिळते. यापुढे होणारी मॅच कडापे सुपरस्टार आणि चालू असलेली मॅच ज्या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच मॅच इथे खेळताना पाहायला मिळणार. याची देखील तुम्ही नोंद घ्यायची. 5 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते. संकेत आता नव्याने डावकुरे हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा बॅटर डावकुरे हाताचा बॉल होता. एक चांगले बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती काय घडणार ते पाहायचं. चौतीसचा पटला करत होता. 19-20 धावा आपल्याला बघून पाहायला मिळेल आणि आता विचार केलात ना तर मग अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल 15 ची गरज. या मॅच मधील हा महत्वाचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती असणार आहे थोडं स्पीडअप घ्यायचं विनंती असणार आहे. शतक करणारी टीम आपल्यास विनंती असणार आपण लगेच मॅच सुरुवात करून घ्या. 7 बॉल आणि 15 ची गरज. शेवटचा बॉल. याही वेळेला फटका बसला. बॉल बराच करावे म्हणजे आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल वॅकंट एरिया मध्ये पडल्यानंतर 3 खेळाडू तिथे आले होते. त्याच्यानंतरही बॉल तिथे पकडल्यानंतर आपल्याला या बॉलवरती 2 धावा इथे अर्जित करताना पाहायला मिळाला. बघतो होता षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आले. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 21 पाहायला मिळते. येणारा 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये टीम महाराष्ट्र संघाला जिंकण्यासाठी आता 13 धावसंख्येची गरज. 6 बॉल रिक्वायर्स 30 रन. 6 गेंदे और 13 रनों की जरूरत. पहा ती मगाशी जी अगदी टाइम वरून ती कॅच पकडली ना त्यासाठी 100 रुपयाचा कॅश पे झालं. सामान्य देय धैर्य निकेत
मुकाशी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूसाठी आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅच कडे फारांच्या नजर आहेत. 6 बॉल आणि 13ची गरज आहे निर्णायक षटक हाकलण्यासाठी. आपल्याला बॉल ट्रॅक वरती प्रकाश पाहायला मिळतील. 6 बॉल 13ची गरज. पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने घेऊन काढले. तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिला आणि पहा थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा आपल्याला इथे कंप्लीट करताना पाहायला मिळाले. दुहेरी धावेने आता समीकरणामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळते. सध्याने चेंजेस होताना पाहायला मिळते. 5 बॉल जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. 5 बॉल 11ची गरज. त्यातील पुढचा बॉल आई आपल्याला कविता याही वेळेला पॉईंट कव्हरच्या दिशेने हा बॉल घेऊन काढला. एक धाव याही वेळेला घेते. याही वेळेला दुहेरीचा प्रयत्न. इथे दुसरी धाव मिळणार नाहीये. धावची सर्व मध्ये आणखी एका बॅटरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. आता समीकरण 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. पहा ते गौतम यांनी ती कॅच पकडली गेली होती. अगदी डाईव्ह मारून पकडली होती आणि त्यासाठी 100 रुपये कॅश प्राइज सुद्धा आलं. परंतु या मॅच कडे साऱ्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळते. जिथे आता 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. बॉल ट्रॅक वरती आपल्याला प्रकाश पाहायला मिळते. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण करायचं होतं. प्ले आणि स्वरूपाचा बॉल राहिला. बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल. एक डॉट बॉल आता टीम महाराष्ट्र संघाला या मॅच मधून बाहेर घेऊन जाईल. परंतु एका दिवसा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कायम टिकून राहतील. 3 बॉल 10ची गरज. हा बॉल वाईट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आणखीन एक मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झाली आहे. ज्या वेळेला सफल जरूर झाले होते परंतु त्याच्यानंतरही बराचसा बाहेर गेला. अंतःकरणाचा वाईट बॉल. आता 3 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज मॅच मध्ये. बॉल ट्रॅक वरती प्रकाश याही वेळेला सफल झाले होते. क्रॉस लाईन घ्यायचं होतं आणि काय घडले मैदानाच्या ज्या वेळेला धावचीच्या सर्व मध्ये आणखीन एका बॅटरला इथे आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना टीम मालुसते या संघाला 14 विकेटचे बदल. पहा किरण आता मैदानाच्या बाहेर जाताना पहा मित्रांनो नव्याने जो बॅटर येईल त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आणि त्याचबरोबर टीम संपूर्ण मालुसतेकरांच्या नजरा आता या बॅटरकडे आपल्याला पाहायला मिळतील. कारण 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. नवीन आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे प्रणल आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल 9ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल पहा तिथे थांबलेत. कुठेतरी आता प्रेशर दोन्ही बाजूने क्रिएट झाला असणार आहे. कारण का एखादा मोठा फटका या मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण होईल. परंतु एखादा डॉट बॉल मग संपूर्ण मॅचची हवा काढून जाईल. 2 बॉल 9ची गरज. एक महत्वाचा बॉल ऑन अ ट्रॅक तुमच्या समोर. हा बॉल डॉट निघालाय म्हणजे पूर्णपणे आता वर्चस्व आपल्याला टीम कांदळगाव या संघाचा मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. जिथे 2 बॉल 9ची गरज होती आता 1 बॉल आणि 9ची गरज अजूनही आहे. एक बॉल 9ची गरज असताना ही फटका बसलाय. सरळ बॉल क्षैतिजच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेट आपल्याला मिळताना पाहायला मिळते. अशा पद्धतीने टीम कांदळगाव हा संघ मॅच मध्ये विजेता होताना पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर पुढच्या फेरीमध्ये देखील पात्र ठरताना पाहायला मिळते. परंतु याच्यानंतर होणारी लगेच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कडापे सुपरस्टार त्यांच्या विरुद्ध टीम कांदळगाव. चार्जर पाएगा लॅपटॉप हाँ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे? डिपेंड केलं
पहा ज्या वेळेला 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज होती तेव्हा तो सामना फक्त त्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केला आणि तो सामना डिपेंड करून आपल्याला संघाला विजय मिळवून दिला. एक विकेट सुद्धा प्राप्त केली. तो प्रकाश या मॅचचा हिरो परतो. प्रकाशला आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे मान्यवरांचा शुभ असते. आपण त्याला देऊयात एक मॅन ऑफ द मॅचची ब्रँडेड टी शर्ट आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करणार आहोत जिथे